हे जे काही चित्र दिसतंय आतापर्यंत 2 मंत्री त्याच्यात सुद्धा येईल आणि काही लोक सांगतात की आणखीही काही नवीन हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही. पण त्याचं पूर्ण चित्र अवसरपूर्ण असल्यानंतर त्याच्यावर भाषण. धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही आहे. सातत्यानं रोज आरोप होत आहेत. प्रशासनाकडून सांगितलं जातं चौकशी सुरू आहे. आता साधारणपणे दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळं आता मस्साजोगमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत, उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे सरकारमध्ये अजून जी समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये. जे काही त्या गावात मी जाऊन आलो त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्यानंतर कुणालाही स्वाभिमान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. पण सगळ्या राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होतो लोकांच्याकडनं तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून जायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वागतात याचे शेवटी व्यापक परिणाम हे राज्यात दिसतो. परंतु सर अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ. अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाहीत असं अजित पवार सातत्याने म्हणतात. त्यांच्याकडे माहिती जात असते माझ्याकडे नाही आहे. पण माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा आरोप झाले की आरोप झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सोडावी लागली आणि चौकशी झाली. नाही म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं मला जाणवत. त्याच्यावर कशाला त्याच्यावर भाषा करेल. पवारसाहेब गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं का होईना मोदींच्या इथे तुमचा संवाद होतो. नेमकं हेच चूक नाही का किंवा एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये सरळ कोणतेही राजकीय पण नेमकं हेच दुखणं उद्धव ठाकरेंचं आहे जे संजय राऊतांच्या मुखी उतरवलं जातं आणि तुमच्यावर वारंवार टीका केली जाते. आमच्या टीका केली संजय राऊतांनी हा इशू काढला आणि तो काढला त्याच्यात काही चुकीचं नाही. नाही याच्या आधी कसं आहे ज्यावेळेस शिंदेचा तुम्ही सत्कार केला होता. असं आहे एका संस्थेनं शिंदेचा सत्कार ठेवला आणि अनाशनिश्चित होतं त्याच्यात मी सहभागी झालो तर फारसं चुकीचं नाही. साहेब काही खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या टीमकडून ऑपरेशन टायगर राबवलं जातं ज्याच्याकडून उद्धव ठाकरेंचे 6 खासदार संपर्कात असल्याचं बोललं जातं. तर हे ऑपरेशन कितपत चालेल, कितपत सक्सेस होईल? माहिती नाही. माझ्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सगळ्या खासदारांचं माझ्याकडे एक बैठकीची भोजन होतं. त्या सगळ्यांच्या वेळी आणि 2-3 तास जी चर्चा केली त्याच्यात कुणाच्याही मनात कुणी म्हणतात असायचं नाही. जे उद्धव ठाकरेंचे लोक आहेत ते एका विचाराने त्यांच्याबरोबर